ग्रो आयपीओ ला अर्ज करणार असाल तर फक्त नावावर नका जाऊ, जे दिसतं त्याच्या आतलं समजून घेणं आवश्यक असतं. सेव्ह आणि शेअर करा, कारण बहुतेक लोक फक्त नफा आकडा बघतात, पण तो नफा कसा तयार झाला हे बघत नाहीत. ग्रोने ब्रोकिंग 2020 ला सुरू केलं. मार्केट शेअर 26.26% आहे. सक्रिय ग्राहक 1,19,00,000. 3 वर्षांची महसूल वाढ 125% वार्षिक. निव्वळ नफा मार्जिन 44.9% आहे. पी 33.86 पट, म्हणजे गुंतवणूक करणारे आजच्या कमाईच्या 33.86 पट किंमत देत आहेत. याचा अर्थ भावावर अपेक्षा खूप आहेत. अपेक्षा जितक्या जास्त तितका धोका. 2 वर्षात रेव्हेन्यू 1141 कोटीवरून 3,902 कोटी झाला. नफा 458 कोटीवरून 1,824 कोटी झाला. हे आकडे प्रभावी आहेत, पण सेबीने F&Oच्या लॉट साईज आणि फीजवर मर्यादा आणल्या. याचा थेट परिणाम ट्रेडिंग कमी झाली, ब्रोकिंग व्हॉल्यूम्स खाली आलेत. शेवटच्या तिमाहीत महसूल 1,001 कोटीवरून 904 कोटीला खाली आला. फीज आणि कमिशन्स मध्ये घट झाली. नफा वर दिसतो कारण एक वेळेच्या 159 कोटींची कर्मचारी इन्सेंटिव्ह खर्च रिव्हर्सल झाला. तो वेगळा काढल्यास वास्तविक प्रॉफिट आफ्टर टॅक्स सुमारे 219 कोटी आहे. मार्जिन 42% वरून 24% झालाय आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो निगेटिव्ह 138 कोटी आहे. म्हणजे कागदावरचा नफा जास्त, पण व्यवसायातून हातात येणारा रोख कमी. आता आयपीओची रचना बघा. एकूण आयपीओ मधील अंदाजे 85% हिस्सा हा ओएफएस म्हणजे की विद्यमान गुंतवणूकदार आपला वाटा विकणार. फक्त 15% फ्रेश इश्यू म्हणजे कंपनीकडे नवीन भांडवल प्रत्यक्षात मर्यादित येणार. तुम्ही आयपीओ मध्ये अर्ज करणार असाल तर आकड्यांची चमक नव्हे तर नफा कोणत्या गुणवत्तेत निर्माण होतोय हे पहा. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.